चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. चुकीचं आहे. दादा तू पण या विद्यापीठाचा एक विद्यार्थी आहेस. तुला काय वाटतं की व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा व्हावी की रद्द करावी? सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करतायत. परंतु मला असं म्हणायचं, देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा प्रथम नागरिक असतो आणि आणि कोणत्याही एखाद्या पुरुषाच्या नावावरती आपण स्पर्धा घेत असलो त्यापेक्षा या स्पर्धेचं मुख्य हेतू काय? त्यांचा NSUIचा विरोध जो आहे तो व्हॉइस ऑफ देवेंद्र हे जे नाव आहे की त्याला विरोध आहे. तसं काही नसतं. आपण कोणत्याही पुरुषाच्या नावानं स्पर्धा आयोजित केली तर मुख्य उद्देश काय असतो की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कौशल्यांना वाव भेटणे हाच मुख्य उद्देश असतो. त्यांना एक प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. त्या प्लॅटफॉर्ममुळेच ते पुढे येऊ शकतात ना, त्यांचे वक्तृत्व गुण पुढे येईन. तर मला असं वाटतं की नावामध्ये म्हणजे आपण नाव म्हणल्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना जे समजा जो उद्देश आहे स्पर्धेचा तो उद्देश साध्य होणं महत्त्वाचं आहे. यामुळे म्हणजे यामध्ये राजकारणाचा काहीच विषय आला नाही पाहिजे. NSUI कडून असं सांगितलं जातं की मग व्हॉइस देवेंद्र फडणवीसांच्या नावाने घेतात तर मग गांधींच्या नावाने का नाही, फुलेंच्या नावाने का नाही, डेमोक्रेसीच्या नावाने का नाही, व्हॉइस देवेंद्र फडणवीसांच्याच नावाने का? असं काही नसतं. मुख्यमंत्री साहेब आहे ते महाराष्ट्राचे आणि त्यांच्या नावानं घेणं काही म्हणजे यात काही अनुचित नाही ना. आपण म्हणजे कोणत्याही पुरुषाच्या नावानं घेऊ शकतो. त्यात काही मला तर असं वाटतं की आपल्याला प्लॅटफॉर्मची गरज आहे. प्लॅटफॉर्म भेटणं ते महत्त्वाचं आहे. शासन आपल्या परीनं प्रयत्न करतं आहे. नाव महत्त्वाचं नाही. नक्कीच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा एक गट जो आहे तो या स्पर्धेला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर एक गट जो आहे तो स्पर्धेचं समर्थन करतोय आणि स्पर्धेचं समर्थन करण्याचं कारण असं आहे की नाव काय आहे याला महत्त्व नाही, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव भेटतोय हे महत्त्वाचं आहे. आणि यापूर्वी देखील काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसनं देखील अनेक त्यांच्या नेत्यांच्या नावावर अशा स्पर्धा भरवल्या होत्या किंवा शरद पवारांचं विद्यार्थी सांगतात की त्यांच्या नावाने देखील अशा स्पर्धा झाल्या होत्या. पाहावं लागेल खरं तर यामध्ये आता विद्यापीठ काय निर्णय घेते, कारण की NSUIचे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत ही स्पर्धा रद्द झाली असं परिपत्रक विद्यापीठ काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू अशा प्रकारचा इशारा या विद्यार्थ्यांकडून दिला गेला आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.